नमस्कार मंडळी, मी आले शेतात. हे बघा पलीकडे तूर आली आहे, मस्त पिवळे पिवळे फुलं आलेत. आणि हे जे सगळी उघडी जमीन आहे ना, तर ह्या जमिनीत गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी झाली आहे. आणि दुपारच्या वेळी आले, दुपारच्या वेळी म्हणजे येऊन 2 तास झाले, पण बसली आहे. हे बघा, हे आमचं आंब्याचं झाड आहे. हे पाईप आहेत पलीकडे, काय ते गहू पेरलेला आहे, त्याच्यात स्प्रिंकलर लावलेलं आहे. गहू उगवण्यासाठी रान ओलं केलं आहे. इथे लिंबूचं झाड आहे, तिकडे पण आंब्याचं झाड आहे, त्या तिकडे लांब आहे साईडला. आणि त्या झाडावर बरंच काही प्लॅस्टिक वगैरे जे शेतात ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत. बघा शेतातला सगळा बारदाना कसा ठेवला आहे, अस्तव्यस्त पडला आहे. शेतात तसंच असतं मंडळी. पण काही म्हणा, शेतातलं वातावरण फ्रेश असतं, त्यामुळे मला आवडतं शेतात यायला. आणि जेवण घेऊन तर मी शेतातच येते जेवायला, घरी नाही जेवत, कारण 2 घास जास्त जातात आणि करमतं. बघा ना किती छान परिसर वाटतं, केवढं मस्त वाटते. पण काही म्हणा, ह्या वर्षी तुरी खूपच सुपर्ब आलेल्या आहेत. तुरी खूप छान आल्यात. बघा कसं पिवळं पिवळं पिवळे पिवळे फुलांनी बहरलेलं आहे. तिथपर्यंत पूर्ण एक पट्टा आहे, ह्या कडेच्या त्या कडेला पूर्ण. हे बघा, हे बघा पाठीमागे, आणि भरपूर आल्यात. आणि त्या तुरीत आहेत चवळीच्या शेंगाचा पट्टा. चवळीच्या शेंगा पण मी आणल्यात तोडून, थोड्याशा जेवायचं आहे आता म्हणून. आणि मस्तच मज्जा. हे बघा, तुम्हाला सांगायचं तर हे बघा, चवळीच्या शेंगा पण आणल्यात. आणि तुम्हाला त्या दिवशी चवळीच्या शेंगाचा व्हिडिओ बनवला मी. गावरान आहेत ह्या चवळीच्या शेंगा. आणल्यात मी खायला. कोवळ्या काही, निब्बर काही. कोवळ्यांची भाजी करायची, निब्बर आहेत त्यातले दाणे सोलून खायचे. ह्या आमच्या जाऊबाई आहेत. शेळी घेऊन आल्यात. शेळी तिकडे चरायला सोडली होती वाटतं, तर आणली आहे त्यांनी आत्ता. झालं का तिचं खाऊन चारा? झाला का? बरं बरं आहे बाबा तुमचं. ओह, चला मंडळी, आता 2 म्हणजे मतदान संपल्याच्या नंतर, झाल्याच्या नंतर मग मी परत मुंबईला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग सरळ येणार आहे ते ओले चणे खायला, जे आमच्याकडे ढाळे म्हणतात, त्यावेळेस येणार आहे. आता सध्या तरी नाही, त्यामुळे माझा होऊ शकतो हा शेवटचा व्हिडिओ असेल, किंवा एखाद्या वेळेस आणखीन परत एखाद्या वेळेस येऊन बनवून जाईल कशाचा तरी. हाय बघा, हे बघा आमच्या जाऊबाई कशा आयत्या आणलेल्या शेंगा खायल्यात. माझ्यावर मोठ्या आहेत ना, आयत्या शेंगा खायल्यात, तोडून खात नाहीत, मी आणलेल्या शेंगा खायल्यात. मजा असते ना, सुलून सुलून खायला. चला बघा, आमची शेळी पण तिकडे तोंड करून उभी आहे. दुपारची वेळ झाली जेवणाची, आणि जाऊबाई जेवायला आल्यात. चला बाय.